पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम
स्पर्धा
पण मी कधी काल्पनिक नाही बरं का मी वास्तविक आणि घडलेल्या घटना सांगतो तर सांगतो आणि 65 वर्षांची चार सुना 12 नातवंड आणि 2 मुली तो आणि त्याची पत्नी असा 24 प्रापंचिक संसार चालू 100 एकर 40 एकर केळी आणि 10 एकर कापूस असा जमिनीचा मालक पण त्या म्हाताऱ्याला एके दिवशी त्या म्हाताऱ्याला अटॅक आल्याने तो म्हातारा सकाळी 10 वाजता जाग्यावर गतप्राण झाल्याची गावामध्ये पसरली पाहुणे मंडळी पसरली नवे तर गावात अमुक गावामध्ये शेषराव पडले सगळीकडे सगळीकडे दुःखमय वातावरण पण त्या म्हाताऱ्याच्या पायात ती एवढं रडली त्या रडण्याच्या पाठीमागे त्या म्हाताऱ्याच्या कानात विसरून राहिली 5 ग्रामची सोन्याची भीड किती ग्रामची मंडळी 5 तुम्हाला तर माहिती असेल 40 वर्ष संसार केला म्हाताऱ्या वयाच्या असतात हुशार चॉपर रंगे अशा असतात पण त्या म्हातारी तिच्या लाडक्या तिच्या लाडक्या पप्प्या काय होतं मंडळी पप्प्या ती पप्प्याचं नाव लागली पप्प्या बाबाच्या पायात बोलला जोडा सोबत होता मग सर्वांचं लक्ष त्या पायात जोडी ती पुन्हा लागली पप्प्या सोबत होता मग सर्वांच्या पण त्या म्हातारीला हळूहळू कुठे तुम्ही म्हणाल बस स्टँड ती पुन्हा लागली पप्प्या बाबाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली सोबत मग बिग बाई
वाऱ्या
हाती माप चाले सजनाचे आणि तुला परंपरा प्रश्न केला की संताची मग राक्षसाचा विश्वास हा संतावर तुम्ही म्हणाल तर सार सांगतो मंडोदरी बोल रावणाला प्रती स्वप्न देखीले माझ्या रात्री स्वप्न देखीले आणि नवानर मिळाले किती सागर बांधिला
तुमचा बंधू उपकर त्याचाही वध झालेला आहे. नवे नवे तुमचाही वध झालेला आहे स्वामी. फार वाईट स्वप्न पडलं स्वामी, फार वाईट स्वप्न पडलं. मग तुझी इच्छा काय आहे स्वामी? माझी एकच इच्छा आहे. या जगाचा ब्रह्मांड आहे त्याच्या चालते ना त्या राम मुलाचं काय म्हणतो आज 33 कोटी देवता माझ्या ताब्यात आहे. माझ्या सर्व लोक चालत असतात आणि चार तुला खरं सांग मी त्या रामाच्या साथात युद्ध करण्यासाठी एका वाळलेल्या गाडीत मग स्वामी तुम्ही राम मंदोदरे मी एकटा अरण्यातून जात असताना मला नारद भेटले. मी नारदाला विचारलं, नारदा मला रामाची प्राप्ती होईल का? तेव्हा नारदाने सांगितलं ना, तुला जर रामाची प्राप्ती करायची असेल ना तुझ्याकडे बोलणार ते म्हणजे रामाचं भजन करीत रामप्राप्ती घडवावी लागेल. नुसता रामासोबत युद्ध करीत रामप्राप्ती घडवावी लागेल. आता रामासोबत काय तेव्हा नारदाने सांगितलं, तुला रामाचा प्राप्तीला सोडून लागेल. तू सांगतेस असं नाही. बिंबिसार सांगितलं की दादा तुम्ही रामाला शरण जा. कुंभकर्णाने सांगितलं की दादा रामाला शरण जा. आज माझी सगळी मंडळी जातात ते सांगतात की दादा तुम्ही रामाला शरण जा. परंतु माझा विश्वास हा कोणावरच नाही. सत्पुरुष माझा बिंबिसार त्या बिंबिसारावर हा माझा विश्वास नाही. बलवान माझा कुंभकर्ण त्या कुंभकर्णावर हा माझा विश्वास नाही. आज माझी सगळी मंडळी जातात माझ्यावर प्रेम करत असतात त्यांच्यावर हा माझा विश्वास नाही. मग स्वामी तुमचा विश्वास काय करावे? तेव्हा राम सांगितलं, नारायण विश्वास संतांचा माझा विश्वास नुसता विश्वास नाहीये.
त्या वस्तीमध्ये आईचा बाळ झाडाखाली झुललेल्या अवस्थेत आहे. आणि आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली होती. पण अचानक त्या झाडाखाली एक वाघ आला. त्या वाघाने त्या बाळाची मान आपल्या तोंडात पकडली. त्या वाघाने त्या बाळाची मान आपल्या तोंडात पकडल्या कारणाने आईचा बाळ रडू लागला. किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या बाळाचा रडण्याचा आवाज, किंकाळी मारण्याचा आवाज जेव्हा आईच्या कानापर्यंत पोहोचला, आई सायरा धावू लागली. धावत झाडापर्यंत पोहोचली. आणि बघते काय, आपल्या बाळाची मान वाघाच्या तोंडात आहे. आईने लाज विचार करता आपल्या बाळाचे दोन्ही पाय आपल्या हातात पकडले. वाघ पाठीमागे असं अर्ध्या तिकडून त्या बापाला त्या मुलाच्या बापाने भला उचलला. त्या वाघाच्या डोक्यात तेवढ्या त्या वाघाने दगडी पडली असल्या कारणाने बापाचा दगड खाली बसला. परंतु आईने आपल्या बाळाचे पाय सोडले नाही. वाघाला चावण्याचा प्रयत्न लागला. दगडी मारण्याचा प्रयत्न लागला. परंतु आईने आपल्या बाळाचे पाय सोडले. म्हणून आई आपल्या बाळावरती तीन प्रकारचे प्रेम करत असते. ते म्हणजे गाई प्रेम, वाची प्रेम आणि मानसिक प्रेम. आता आई म्हणजे काय सांगा बरं मंडळी. तू सांग काय सांग काय माहित नाही. ए सुमड्या काय तुझ्या मामाला पोरगी आहे. मग तुझं काय तू आता एकच काम करायचं. भगवी लोक गायची, गाणं गायचा. ओम नमः शिवाय. ए सुमड्या तू सांग काय माहित नाही. तर मी सांगतो. म्हणजे आणि त्या प्राप्ती करणारी म्हणजे आई. आता आई हात वर करा बरं मंडळी. आई नाही म्हणत. मग मम्मी पप्पा ते मारतात गप्पा चष्मेवाले. आता मम्मी कुणाचं नाव आहे? एका अंसानी जातीच्या एका कुत्रीच्या पिल्लीचं नाव आहे मम्मी. आपण मम्मी म्हणत आहोत. मम्मीच काय मग डॅड, चुलता चुलतीला अंकल, आंटी, चंटी बंटी लंटी मंटी घंटी काय नाव आहे तो मंडळी. साधा आई म्हणा ना, साधं माय म्हणा ना. शब्द कसा आहे पहा. माय माय म्हणता ओटा लागे ओठ, आत्या त्या म्हणता अंतर पडे मोठ. माय ओटाला ओठ लागतो मंडळी. आणि आत्या जसं काय जीवच गेला की काय म्हणजेच अंतर मोठा पडतो. म्हणून सर्व भावेदास झालो त्यांचा, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास पत्कारल्यामुळे आता संत काही करत असतात तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबार आहे.
सकळ त्याची माझी करीती सकळ त्याची माझी करीती त्याची माझी हिंद करीते सकळ आजने हा गोपाळ कृपा केली देणे हा गोपाळ गोपाळ कृपा त्याची माझी हित करीती सकळ त्याची माझी हित करीती सकळ त्याची माझी हित करीती सकळ दोन प्रकारची हित आहे ते म्हणजे परमार्थक हित आणि प्रापंचिक हित. संत हे परमार्थक हित करत असतात आणि संत हे सत्यहित करत असतात. तुम्ही म्हणाल महाराज ते कसं काय, तर सांगतो त्या अगोदर भजन करा विठ्ठल दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि गवताची झोपडी आहे. त्या गवताच्या झोपडीमध्ये आईचा बाळ पाळण्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत आहे आणि आई शेतामध्ये काम करण्यासाठी गेली आणि गायचं वासरू बांधलेल्या अवस्थेमध्ये आहे. गाय रानामध्ये चरण्यासाठी गेली होती, पण अचानक त्या गोट्याला आग लागली. त्या गोट्याला आग लागली असल्या कारणाने आईचा बाळ रडू लागला, किंकाळी मारू लागला. जेव्हा त्या बाळाचा रडण्याचा आवाज, किंकाळी मारण्याचा आवाज जेव्हा आईच्या कानापर्यंत पोहोचला, आई सैरावैरा धावत धावत गोट्यापर्यंत पोहोचली आणि पाहते तर काय, धडधड गोटा जळत आहे. आई हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. परंतु गायचं वासरू हंबरडा फोडला. त्या वासराचा हंबरड्या फोडण्याचा आवाज गायीच्या कानापर्यंत पोहोचला ना, गाय सैरावैरा धावू लागली. धावत धावत गोट्यापर्यंत पोहोचली आणि पाहत तर काय, धडधड गोटा जळत आहे. गायीने कसलाच विचार करता तशीच त्या अग्नीमध्ये उडी टाकून आपल्या वासराला सुरक्षित बाहेर काढले. दृष्टांत संपला. सांगण्याचा सारा उंच चिवडा की हाका मारू लागली, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. परंतु आईचा बाळ पाळण्यामध्ये जळून खाक झाला. गायने मात्र कसलाच विचार करता तशीच त्या अग्नीमध्ये उडी टाकून आपल्या वासराला सुरक्षित ठेवली. म्हणून संत हे स्वतःचा कधी विचार करत नसतात, संत जगाचा विचार करत असतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती
कष्टविधी परोपकार जशा प्रकारे गाय हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या वासराला सांभाळत असते ना, तशाच प्रकारे संत हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला सांभाळत असतात. म्हणून त्याची माझी हित करीती सकळ. नुसतं हितच करून चालत नाही, मग जेण्या गोपाळ कृपा करी. आता या गोपाळावरती कृपा करणारा असा या जगत्वामध्ये कोण, तर त्याचं एक वेळेस भजनच करू. विठोबा हरी विठोबा हरी विठोबा हरि विठोबा
विठोबा